हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुरुपौर्णिमा। तर मी आता फुलं आणण्यासाठी मार्केटमध्ये चालले आहे, कारण की सकाळी सकाळी खूप छान आणि खूप ताजे फुलं मिळतात फ्रेश। तर म्हणून म्हटलं मार्केटमधूनच आपण फुलं घेऊन येऊया एकट्टा, कारण की ते मग 8 ते 10 दिवस पुरतात। मग पूजेचं टेन्शन नाही, म्हणजे फुलाचं टेन्शन नाही। आणि आता सकाळचे 7 वाजले होते। मी सकाळी 5लाच उठले, कारण की गुरुपद हे आपल्याला लवकर द्यायचं असतं सकाळीच, म्हणजे 10च्या आत तो शुभ मुहूर्त असतो। तर सकाळी सकाळी फुलं आणण्यासाठी चालले आणि सकाळचं वातावरण तुम्ही इथे बघू शकता किती फ्रेश आणि सुंदर आहे। आणि पावसाचं पण वातावरण झालं होतं, मध्येच आम्ही भिजलो, पण तरीही फुलं आणण्यासाठी मी गेले, कारण की संडेच्या दिवशी वेळ मिळतो, इतर दिवशी वेळ मिळत नाही मार्केटमध्ये जाण्याचा। तर रोजची घाई असते कामांची आणि मिस्टर पण घरी नसतात, संडेला ते असतात, त्याच्यामुळे मग मी मार्केटला जाऊनच येते। तर आता मार्केटमध्ये आलेले आहे। मला स्पेशली गुलाबाचीच फुलं घ्यायची होती स्वामींना, कारण की आता गुरुपद देण्यासाठी गुलाबाची फुलं आपल्याला लागतं, म्हणजे एकच लागतं, पण तरीही 2-3 गुच्छ मी घेऊन घेतले, कारण की मग शुक्रवारची पूजा, गुरुवारची पूजा अशा पूजा असतात, तर मग त्यामध्ये आपल्याला यूज करता येतात फुलं। तर इथे साधी फुलं पण होती आणि ही वेगळी फुलं आहेत, तुम्ही बघू शकता। 20 रुपयाला एक गड्डी, म्हणजे त्यात 10 फुलं येतात। तर खूप छान आणि टवटवीत फुलं असतात, फ्रेश फुलं असतात सकाळच्या वेळेला, म्हणूनच मी सकाळी जात असते। त्यानंतर बरीचशी फुलं असतात, शेवंतीची असतात, त्यानंतर झेंडूची असतात, त्यामध्ये पण कलर वेगवेगळे असतात। तर इथे खूप चॉईस म्हणजे असते, आपल्याला जे पाहिजे ते फुलं आपण घेऊ शकतो। तर इथूनच मी आता 3 गड्डी घेतलेली आहे गुलाबाच्या फुलांची। तर 20 रुपयाला एक पडलं। आणि तसं आपण घ्यायला गेलो ना फुलं, म्हणजे इथूनच जे नेतात मार्केटमधून आणि बाहेर विकतात स्टॉल लावून, तर तिथे ना हा गड्डा ना 50 रुपयाला देतात, म्हणून मी इथेच येते नेहमी आणि परवडतात पण आपल्याला, आणि चॉईस पण भरपूर असते फुलांची। तर गुलाब फूल घेऊन झाले। त्यानंतर आता झेंडूची फुलं घ्यायची होती। तर 100 रुपये केजीने फुलं मिळालेली आहेत। फुलं भरपूर महाग झालेली आहेत, तर कलरमध्ये पण भरपूर आहेत आणि छान फुलं आहेत, एकदम मोठे मोठे फुलं आहेत। तर मी 1 केजी घेतली। तर 8 ते 10 दिवस आता टेन्शन नाही फुलांचं। तर आज गुरुपौर्णिमा का साजरी करतात यामागे पण एक कारण आहे। आपले पहिले गुरु आपले आईवडील असतात, कारण की त्यांच्याकडूनच आपण चांगल्या गोष्टी घरातूनच शिकत असतो, तर ते आपले पहिले गुरु असतात। त्यानंतर आपण शिक्षण घेण्यासाठी जातो शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, तिथे पण आपले गुरु होतात, ते म्हणजे आपले शिक्षक। त्यानंतर मग आध्यात्मिक एक गुरु असतात। तर आता आपले गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत, तर ते आध्यात्मिक गुरु आहेत। तर आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरुबद्दल आपल्याला प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस असतो, म्हणूनच आपण गुरुपौर्णिमा हा सण साजरा करतो। आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये गुरुचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे। त्यांनी दिलेल्या ज्ञानासाठी आजचा दिवस आपण साजरा करतो, म्हणजेच त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचा हा दिवस असतो। तर इथे आता मी घरी आलेले आहे, स्वामींसाठी सुंदर असा हार आणलेला आहे। त्यानंतर जी फुलं आणली होती, तर फ्रीजमध्ये ती मला ठेवून द्यायची होती, तर पूजेसाठी काही फुलं लागणार होती, तर ती बाजूने मी काढून घेते। तर आता इथे पूजा मांडायला मी घेतली आहे। खाली चौरंग टाकलेला आहे, त्यानंतर त्यावरती पिवळं वस्त्र टाकलेलं आहे। तर आता पूजेला सुरुवात करते। तर पूजेसाठी म्हणजे काय काय साहित्य लागतं ते देवघरात मी ते आणून ठेवते, एकट्टाच साहित्य आणून ठेवते, कारण की परत परत उठायला नको, आणि अर्धवट पूजेमधून जर उठलं तर त्या देवाचा अपमान व्हायला नको, म्हणून याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर इथे आता मी पूजा मांडायला घेतली आहे। तर स्वामींचा फोटो ठेवलेला, खाली मी चौरंग टाकला, त्यानंतर पिवळं वस्त्र त्याच्यावरती टाकलं, त्यानंतर दिवा लावून घेतला। सर्वात आधी तुपाचा दिवा इथे मी लावलेला आहे। तर अखंड दिवा आज मी लावणार आहे स्वामींच्या समोर। तर फोटो पुसून घेतला मी स्वच्छ कपड्याने, त्यानंतर स्वामींना हिना अत्तर लावलं, त्यानंतर मग चंदनाचा टिका स्वामींना लावला,
तर अशा प्रकारे आजची पूजा सुरू झाली। तर खूप छान असा स्वामींना हार आणलेला, पण दरवेळी मी जेव्हा हार आणते ना स्वामींना तर खूप परीक्षा घेतात। तो हार बिलकुलच फोटोंवरती म्हणजे चढत नाही, खूप मोठा होतो प्रत्येक वेळी। यात छोटा मिळत नाही, हाच हार म्हणजे ही साईज मिळते। तर मी नेहमी स्वामींना हाच हार आणत असते, म्हणजे कलर वेगळा आणत असते। तर प्रत्येक वेळी हा हार फोटोवरती चढतच नाही, मला दोरा कट करावा लागतो, पुन्हा दोरा बांधावा लागतो। तर स्वामी खूप परीक्षा बघतात आणि लास्टमध्ये हार बसवला जातो। तर आता इथे सजावटीचं चालू आहे। तर गुलाबाची फुलं मी आणली होती भरपूर, तर खूप छान अशी पूजा मला मांडायची होती। तर गुलाबाची फुलं इथे आता मी त्याची रास करत आहे। तर गुरुपौर्णिमेची पूजा अशी काही विशेष नसते, फक्त आपल्याला आपल्या गुरूंचा फोटो पाहिजे, त्यानंतर त्यांना आपल्याला गुरुपद द्यायचं असतं, त्यासाठी एक नारळ पाहिजे, खडीसाखर पाहिजे आणि गुलाब फूल पाहिजे। तर एवढंच आपल्याला साहित्य लागतं। तर हार मी घातलेला त्यानंतर काढून टाकलेला, कारण की आता आपल्याला गुरुपद द्यायचं असतं। तर माझ्याजवळ स्वामींची मूर्ती नाही, तर मूर्तीला आपण अभिषेक करून त्यानंतर मग त्यांचा शृंगार वगैरे करून त्यांना गुरुपद देतो। तर माझ्याकडे फोटो आहे, तर मला तर फोटोचा अभिषेक होऊ शकत नाही, तरी मी क्लीन केलेला, पण त्यांच्या पायावरती मला 5 पळ्या पाणी टाकायचं होतं अभिषेक म्हणून। तर मी पुन्हा हार काढला, त्यानंतर 5 पळी पाणी स्वामींच्या पायावरती अर्पण केलं, पुसून काढलं। त्यानंतर मग आता पुढची पूजा इथे सुरू झाली। तर दिवा इथे मी आता ठेवून घेतलेला। तर आता मी गुरुपद स्वामींना देत आहे, त्याआधी मी धूप दीप लावून स्वामींची पूजा करून घेते आणि स्वामींना गुरुपद देते। तर गुरुपद आपल्याला जेव्हा द्यायचं असतं तेव्हा पण आपल्याला एक मंत्र म्हणावा लागतो, तर तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आणि ज्या ताईंनी काही कारणामुळे या गुरुपौर्णिमेला पूजा करू शकल्या नसतील, तर त्यांनी पुढच्या गुरुपौर्णिमेला नक्की आपल्याला स्वामींना गुरुपद द्यायचं असतं। गुरु आपण एकदाच करतो स्वामींना, पण गुरुपद हे आपल्याला दरवर्षी द्यावं लागतं। तर इथे आता नारळ घेतलेला आहे, त्यावरती थोड्याशा अक्षता आपल्याला टाकायच्या आहेत, हळदी कुंकू घालू शकता, त्यानंतर गुलाब फूल आपल्याला त्यावरती ठेवायचं आहे आणि हातात घेऊन आपल्याला स्वामींना एक प्रार्थना करायची, म्हणजे एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरू, परमगुरू आहात। आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे आणि माझे गुरुपद स्वीकारावे। तर हा मंत्र, अशी प्रार्थना आपल्याला त्यांना करायची आहे। आणि जो नारळ आपण हातामध्ये धरलेला आहे तर त्याला एकदा वंदन करायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना ते अर्पण करायचं आहे। तर साधं सोपं घरच्या घरी असंच गुरुपद आपल्याला स्वामींना द्यायचं असतं। तर गुरुपद माझं देऊन झालेलं आहे। स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला एकच प्रार्थना त्यावेळी करायची आहे की वर्षभर जशी सेवा तुम्ही माझ्या हातून घडू दिली, तुम्ही जशी सेवा करून घेतली, तशीच ह्या वर्षी पण तुम्ही तशी सेवा करून घ्या। तर इथे आता पूर्ण पूजा वगैरे माझी मी आधीच करून घेतली होती, लवकर उठले होते, त्यानंतर स्वामींना गुरुपद दिलं, त्यानंतर आता इथे मी सेवेला बसले। पूर्ण सारामृताचं एक पारायण केलेलं आहे। स्वामींचं आपल्याला अखंड नामस्मरण दिवसभर करायचं आहे, ही स्वामींची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे। तर आता पूजा वगैरे पूर्ण झालेली आहे। स्वामींना नैवेद्य वगैरे पण मी दाखवलेला आहे, तो काही शेअर केला नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होत होता। तर आज गुरुपौर्णिमेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजची पूजा कशी वाटली, स्वामींना आज गुरुपद दिलं, तर गुरु आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे, तर हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर ज्यांनी गुरुपद दिलं स्वामींना, तर आपण तर भाग्यवान आहेतच, पण ज्यांनी दिलं नाही, काही अडचणी असतील, आज कोणाचे पिरियड असतील किंवा मग काही कारणामुळे जर तुम्ही गुरुपद देऊ शकले नाही स्वामींना, तर पुढच्या वर्षी नक्की द्या। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गुरुपौर्णिमेचा, तुम्ही पण कशा प्रकारे गुरुपौर्णिमा साजरी केली, चांगलीच केली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ, स्वामी सेवा करा, सेवेकरी व्हा।